RT ॲडमिशन 2025-26साठी पहिली सोडत झालेली आहे। यामध्ये जे विद्यार्थी रेग्युलर लिस्टमध्ये सिलेक्शन झालेले आहेत त्यांना 28 तारखेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे। परंतु बघू शकता की यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, तर टोटल जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते किती झाले बघू शकता। 1,01,916 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। त्यानंतर वेटिंगमध्ये किती विद्यार्थी आहे 85,406। आणि तुम्ही बघू शकता की सध्या रेग्युलर राऊंडमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट आहे त्यांची संख्या 1 लाख आहे। आपण 1 लाख पकडू आणि आता आजची तारीख 20 आहे। 20 तारीख असून सुद्धा किती विद्यार्थ्यांची ॲडमिशन झाली तुम्ही बघू शकता। 7,316 विद्यार्थ्यांची फक्त ॲडमिशन झालेली आहे। 1 लाख कुठं आणि 7,000 कुठं, म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजू शकता की आता फक्त 8 दिवस बाकी आहे। 8 दिवसामध्ये सुद्धा 1 किंवा 2 सुट्टी येऊन जाणार, म्हणजे टोटल 6 दिवस आहे सर्व विद्यार्थ्यांकडे। तर 6 दिवसामध्ये झाल्या तर अशा किती ॲडमिशन होऊ शकतात याचा अंदाज तुम्ही सुद्धा लावू शकता। झाल्या तर आपण 30,000 किंवा 40,000 ॲडमिशन जरी झाल्या तरी तुम्ही विचार करा की 85,000 जे वेटिंग विद्यार्थी त्यांना चान्स मिळू शकते। आणि असे प्रश्न निर्माण झालेले आहे की जे पालक वर्ग आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंटच नाही आहे। प्रवेश घ्यायचा आहे, प्रवेश घ्यायच्या अगोदर जो GR निघतो त्या GR नुसार विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स ॲडमिशन म्हणजे जो फॉर्म असतो तो फिलअपच्या अगोदर संपूर्ण डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे असतात, ते त्यांनी रेडी करून ठेवलेले नाही आहे। तरी सुद्धा जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांना चान्स आहे, म्हणजे त्यांच्याकडे वेळ आहे। जर तुमचे डॉक्युमेंट्स रेडी नसेल, मेन याच्यामध्ये डॉक्युमेंट्स एकच आहे की जे आहे रहिवासी पुरावा तुम्हाला गरजेचा आहे तयार करून ठेवणे। त्यामध्ये तुम्ही बँक पासबुक रेडी करू शकता, वोटिंग कार्ड रेडी करू शकता, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही रेडी करून ठेवा। जेणेकरून रेग्युलर राऊंडमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्यांना जर प्रवेश मिळाला नाही तर वेटिंगवाल्यांना प्रवेश मिळणार आहे। 28 तारखेनंतर त्यांना सुद्धा SMS पाठवल्या जातील। त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट रेडी करून ठेवा। नंबर नाही लागला तरीच चालेल तुमचा, परंतु डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जर तुम्हाला चान्स मिळाला। कारण मी सांगत याच्यासाठी आहे की आम्ही बघत आहे की रेग्युलर राऊंडमध्ये जे पालक वर्ग म्हणजे ज्यांचे आम्ही फॉर्म फिलअप केलेले आहेत त्यांनी अगोदर सांगितलं की आमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहे, आणि आता ते पालक वर्ग आम्हाला भेटत आहे, सांगत आहे की आमचा प्रवेश आम्हाला देत नाही आहे। आणि त्यांचे जेव्हा आम्ही कारण बघतोय ते कारण क्षुल्लक आहे, म्हणजे ते पालक वर्ग त्यांच्याकडे वेळ होता, ते डॉक्युमेंट रेडी करू शकत होते, परंतु त्यांनी ते डॉक्युमेंट्सची काळजी घेतली नाही आहे। तरी जेही पालक वर्ग वेटिंगमध्ये आहेत त्यांनी डॉक्युमेंट रेडी करा। तर बघू शकता 28 तारखेपर्यंत रेग्युलर राऊंडवाल्यांना मुदत दिलेली आहे। यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेली आहे बघू शकता। आणि यामध्ये एक इम्पॉर्टंट अपडेट होती की जी म्हणजे कागदपत्रांची, आणि संपूर्ण जे ॲडमिशन कॅन्सल होत आहे ह्या फक्त कागदपत्रांसाठी होत आहे। तर बघू शकता RT प्रवेशासाठी मुलाचा जन्माचा दाखला, पालकांचा उत्पन्नाचा दाखला जे कास्टमध्ये येते त्यांना लागत नाही, जे कास्टच्या बाहेर आहे म्हणजे ओपन EWS आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला लागतो, हे लक्षात असू द्या। रहिवासी पुरावा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे। यामध्ये बघू शकता राशन कार्ड, आधार कार्डसुद्धा घेत आहे, अशा प्रकारची अपडेट आलेली आहे की ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड घेत आहे। परंतु मी हे तुम्हाला 100% सांगू शकत नाही, कारण जो GR आला होता त्यामध्ये आधार कार्डचा उल्लेख केलेला नव्हता। आधार कार्ड हा ID प्रूफमध्ये उल्लेख केलेला होता, परंतु काही पालकांकडून माहिती आलेली आहे की आधार कार्डसुद्धा ॲड्रेस प्रूफसाठी घेत आहे। तुम्हीसुद्धा बघू शकता, जर तुमच्याकडे आधारवर ॲड्रेस असेल तर तुम्ही आधार कार्ड देऊ शकता। रेशन कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, वीज बिल आहे, वोटर ID आहे, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आहे, अशा प्रकारे डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे। तुम्ही रेडी करा आणि प्रवेश घ्या। 28 तारखेपर्यंत रेग्युलर राऊंड, आणि रेग्युलर राऊंडनंतर वेटिंगवाल्यांना चान्स देण्यात येणार आहे। अशी कागदपत्रे आवश्यक आहे। राखीव प्रवर्ग म्हणजे कास्टमध्ये जातीचा पुरावा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, भाड्याने राहत असल्यास भाडे करारनामा, त्यानंतर पालकाचे सचित ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड म्हणू शकतो, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे आवश्यक आहे, अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे। तर खूप मोठे डॉक्युमेंट्स नाही आहे, तरी तुम्ही आता आपण साईडवर बघितलं आहे की आज कमीत कमी 4 ते 5 दिवस झालेले आहे ॲडमिशन प्रोसेसला, आणि पहिल्या राऊंडमध्ये फक्त 7,320 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहे। तर याचा अर्थ असा आहे की भरपूर विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे। त्यामुळे कोणीही आपला नंबर लागणार नाही आहे असे विचार करू नका। ज्यांना वेटिंगचे मेसेज आलेले आहेत त्यांनासुद्धा चान्स आहे, आणि त्यांचेसुद्धा डॉक्युमेंट्समध्ये कमी असले तर त्यांचेसुद्धा असेच कंडिशन असेल, तर ज्यांना मॅसेजसुद्धा आलेला नाही आहे, ज्यांचा नंबरसुद्धा लागलेला नाही आहे, म्हणजे कशामध्येच नाही, फक्त फॉर्म भरलेला आहे आणि यू आर नॉट सिलेक्टेड असा त्यांना शो होत आहे, त्यांनासुद्धा चान्स मिळू शकते। तर अशाबद्दलची ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। RTबद्दल तुम्हाला कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिल्या जाईल, आणि RTच्या संपूर्ण ज्या प्रॉपर अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।